दुंद्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये नितलस या दोघांमध्ये असेल मॅच. पहिलाच बॉल आघात करायचा प्रयत्न, तिकडे फटका फसलाय. फिल्डर आहेत आणि चांगला झेल, महत्वाचा गडी बाद होतोय. अमर पाटीलच्या खेळीचा अंत. पहिला धक्का बसेल टीम दुंद्रेला. अमर पाटीलच्या स्वरूपात हा धक्का त्यांना बसलाय. चांगली सुरुवात झालेली आहे टीम नितलसच्या माध्यमातून. आणि अगदी आता इथून ज्या पद्धतीनं मैदानामध्ये खेळण्यासाठी ते सुरू झालेले आहेत, खरं तर सुरुवातीवरती त्यांचं सर्वांचं चांगलंच कॉन्सन्ट्रेशन देखील आहे. परंतु ही विकेट जी पडली त्या विकेटनं थोडासा कर्दनकाल जरूर ठरलेला आहे त्यांच्यासाठी. कारण आता थोडस आपण पाहतोय प्रेशर येणार. अमर पाटील म्हटलं तर मग महत्वाची विकेट आहे टीमची, आणि याची विकेट जाणं संघासाठी थोडस त्रासदायक जरूर ठरेल. हॅलो, सुरुवात झालेली आहे ती विकेटच्या सह. अगदी फलंदाजाला बाद केलाय. गोलंदाज होता तो म्हणजेच टीम नितलसच्या माध्यमातून अविनाश. ज्ञानेश्वर आणि किशोर हे दोन फलंदाज आता मैदानामध्ये असतील. एक 40+ लिजंड खेळाडू आहे. हलक्या हाताने कट करायचा प्रयत्न आपण पाहतो. ऑफ साईडच्या दिशेमध्ये सोन्या पावशा आहेत तिकडे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फेके देखील छान आपण पाहतो तिकडे. अगदी किशोर सिनारीला आता स्ट्रायकर एंडवरती आणलं जाईल. एक धाव आलेली आहे. एक धावेवरती एक गड्याचा मोबदला आहे. सुरुवात आपण पाहतोय इकडे धमाक्यांच्या सह करत असताना टीम दुंद्रे विरोधामध्ये आपण पाहतोय त्यांना धमाका दिला होता, अगदी धक्का दिला होता तो विकेटचा नितलस. पुढचा चेंडू असेल. किशोर यावेळेला खेळला. उंचावरून खेळायचा निर्णय होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अगदी आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होते. गुडलँड स्पॉटला अपटी बार बॉल थोडस इलिगेशन दाखवलं, आणि दरम्यानचा आपण जर पाहिला तर अगदी हा चेंडू आलाय एक चांगला चेंडू. पुढचा बॉल असेल. पहा, खोलवर टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहतोय पूर्णपणे डॉमिनेट केलं जातंय फलंदाजीला. डिस्ट्रॉइंग क्रिकेट पाहायला मिळतं टीम दुंद्रेचं. अगदी आपण जर पाहिलं जी विकेट पडली त्यानं आता थोडस दबाव आलाय संघावरती, आणि त्या दबावाला आता इथून झुगारणं तितकंच महत्वाचं आहे. कारण प्रेशर मध्ये, संकट काळामध्ये स्वतःला सावरणं आणि संघाला सावरणं या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. महत्वाकांक्षी निर्णय घ्यावा लागेल, तळ टोकून खेळावं लागेल मैदानामध्ये, अन्यथा नाही. यावेळेला फटका चांगला आहे. गॅप मधून मारायचा प्रयत्न. सोन्या पावश वेगानं आलाय, परंतु त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पार. या इनिंग मधील टीम दुंद्रेच्या माध्यमातून आलाय हा पहिला चौकार किशोर सिनारे. सुपर. अजूनही हरले नाहीयेत, कारण सुरुवात जरी खराब झाली असली तरी देखील लढण्यासाठी तयार आहोत. आणि किशोर म्हटला तर मग सरसेनापती आहे टीमचा. हाल्फ हेलिकॉप्टर कोपणी सारखी बॅट फिरवली तिकडे. ऑन साईडच्या दिशेमध्ये फटकारायचा प्रयत्न. हलक्या हाताने खेळलेत बॉलला. वाचून खेळायचा देखील हा निर्णय आपण पाहिला खेळाडूचा, कारण त्यांना माहिती आहे इथून विकेट वाचवणे तितकंच महत्वाचं. अमर पाटीलची जी विकेट आली त्या विकेटनं थोडासा कडदा पाय झालाय, आणि आपण पाहिलं की जी विकेट पडली त्यानं थोडंसं प्रेशराइज क्रिकेट देखील जाणवत आहे. 6 धावा आहेत धावफलकावरती. अगदी आपण जर पाहिलं एक गड्याचा मोबदला, पहिलं षटक संपलं. अतिशय इकॉनॉमिकल स्पेल दिलं गोलंदाज अविनाशनं, आणि अविनाशनं दाखवलेली एक किफायतशीर गोलंदाजी नितलस साठी. जनवान नितलस आणि तिरंगा दुंद्रे या दोन संघांच्या दरम्यान आपण हा सामना पाहतोय. सुरुवातीचा आपण जर पल्ला पाहिला तर मग एक चौकारानं इनिंग सजवली जाते, जिथे षटकामध्ये धावा येताना पाहतो. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तिरंगा दुंद्रे संघ अनेक स्पर्धांमध्ये उतरला जरूर, परंतु ज्या खरं तर आपण पाहतोय की निष्ठेनं आणि आत्मीयतेनं मैदानामध्ये खेळतो, ती आत्मीयता आता कुठेतरी त्यांची हरवलेली दिसते, आणि त्यापासून सावरणं त्यांना तितकंच महत्वाचं आहे. या मॅच मध्ये अनिकेत आपण जर पाहिलं तर पहिली विकेट आल्यानंतर 6 धावा आल्यात. यावेळेला उंचावरून मारायचा प्रयत्न होता, परंतु बॉल आपण पाहतो अगदी ओव्हरपिच पद्धतीचा करायचा प्रयत्न झाला नाहीये. जितका बॉल आपण पाहतोय लांब राहील असं त्याला वाटलं होतं, परंतु हा कधीचा बॉल खोलवरती आला याचाही त्याला लेम बांधता आला नाही. फटका खेळला छान तिकडे किशोरनं. स्ट्राईक रोटेशन मध्ये आपण पाहतोय सातत्यपणा टिकवला जातोय. एका धाव्यानं धावफलक 7च्या आकड्यावरती जाते. सेकंड नंबर
ओव्हर आपण प्रगतीपथावरती चालू पाहतोय. गोलंदाज आहे सोन्या पावशे, षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी नितलसच्या माध्यमातून. टॉस जिंकून प्रथमतः आपण पाहतो फिल्डिंग करायचा निर्णय घेता आणि त्यानंतर त्या निर्णयास्पद कामगिरी देखील आता पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळेल. दुसरं षटक त्याची सुरुवात झालेली आहे चांगली. सोन्या पावशेचा पुढचा बॉल, छोटा तीर घाव करे गंभीर, झेल उडालाय. खेळाडू तिथे कोणी उपलब्ध नाही आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि वेगानं ती धाव पूर्ण करत असताना आपण पाहतोय फलंदाज ज्ञानेश्वर उसाटकरला. जुना जाणकार खेळाडू, लोणच्या सारखा मुरलेला अनुभवानं भरलेला परिपक्व खेळाडू आहे ज्ञानेश्वर उसाटकर, ज्याच्याकडे आपण पाहिलं तर खोल फलंदाजी आहे. खास करून मैदानामध्ये शेवटपर्यंत उभं राहण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि त्या क्षमतेवरती आता तो प्रयत्न देखील करतोय. टीमची धावसंख्या झालेली आहे 9 धावा. धावफलकावरती 1 गड्याचा मोबदला आहे. सोन्या पावशे गोलंदाजी करतोय तर दुंद्रे इथे आपण पाहतोय ज्यामध्ये ज्ञानेश्वरला स्ट्राईक दिले, 2 मध्ये 3 दिल्यात. पुढचा बॉल असेल इथे पहा, लिडिंग एज लागली आहे, विकेटची चान्स बनेल आणि चांगला झेल, साधा सोपा झेल. फलंदाज होतोय बाद. हा धक्का आहे टीम दुंद्रेला दुसरा. गडी क्रमांक 2 होतोय बाद अगदी 9व्या धावांकावरती. लोक क्रिकेटची दुनियादारीच आहे. ऐकाया क्रिकेटची कथा, गाजली प्रथा, सांगतो आता घेऊन शपथ स्वर्गीय दिलीप शेठ बोलाडे चषकाची. अगदी आपण पाहतोय तितकीच धमाकेदार स्पर्धा आहे, तितकीच दर्जेदार ही स्पर्धा आहे. या स्पर्धेचा आपण इथे आनंद घेत आहोत. यावेळेला हाल्फ हेलिकॉप्टर गोफणी सारखी बॅट फिरवली होती. फर्स्ट स्लिप मध्ये अजून एक धक्का दिला जातोय. फलंदाज होतोय बाद. दुसरा गडी आपण पाहतोय सलगता बाद केलाय सोन्यानं आणि हा तिसरा धक्का टीम दुंद्रेला. क्या बात आहे, काय गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी फिल्डिंग देखील तितकीच छान. तळ ठोकणं, मैदानामध्ये थांबणं तितकंच महत्वाचं आहे. दुंद्रे संघाच्या खेळण्यामध्ये जर आपण पाहिलं तर खेळाडूंचा ताफा आता थोडासा कमी आहे. कारण आपण इथून पाहिलं तर मग अनेक सारे खेळाडू अनुपस्थित पाहायला मिळतात, ज्यामध्ये खास करून आता फलंदाजीचा ताफा मिळेल जो मिडल ऑर्डरचा ताफा आहे त्यामध्ये थोडीशी वीक फलंदाजी आहे. किशोरला मैदानामध्ये अंतिम क्षणापर्यंत थांबणं महत्वाचं राहील टीमसाठी. यावेळेला चांगला स्ट्रोक मयूरच्या बॅट मधून येतोय, सुपर डुपर हिट, सिक्सर. या वेळेला अजून एक मारायचा प्रयत्न होता, जेल सुटलाय तिकडे आणि मयूर सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलं जात आहे. क्या बात आहे. हा खेळाडू म्हटला तर मग सुरुवात केली होती खरं तर मोठ्या फटक्यासह आणि अलीकडच्या कालामध्ये आपण जर पाहिलं तर अगदी या फलंदाजाची फलंदाजी पाहणं म्हणजे प्रेक्षक वर्गाच्या अंगावरती गुलाब पाण्याचा छिडकाव होण्यासारखी दृश्य असायची. कारण सुरुवात झाली होती या संघाची आपण पाहिली अगदी ई पूल मधून. त्यानंतर या संघाचा प्रवास इतका दणकट राहिलाय की आपण पाहिलं की या संघाची जी उंच झेप आहे, गरुड भरारी आहे, ते आपण पाहतो आता बी पूल पर्यंत ते पोहोचलेत. मोठ्या गटामध्ये देखील आपण पाहिलं, खास करून मग आपण तिकडे पाहिलं तर मोठमोठ्या संघांना परास्त केलेला आहे. वडवलीच्या अगेन्स्ट आपण पाहिलं होतं संघाची ताकदवर फलंदाजी. त्यानंतर अनेक सारे असे संघ आहेत ठाणे परिभागातील जे मोठ्या लॉट मध्ये खेळताना आपण पाहतो, त्यांच्या विरोधामध्ये देखील या फलंदाजांची आपण दादागिरी पाहिलेली आहे. यंदाच्या घडीला थोडासा आउट ऑफ फॉर्म जरूर आहे, परंतु फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट असं म्हटलं जातं. दडपण आलं होतं, असं वाटलं की धावा बनणार नाही, परंतु अखेरकार मयूरनं हल्ला बोल केला. 2 मध्ये 8 दिल्या, 17 वरती गेलाय. दुंद्रे संघ 2 षटकाचा खेळ झाल्यानंतरची परिस्थिती जिकडे 3 गड्यांचा मोबदला षटक क्रमांक 3 साठी आता आणलं जात आहे. नितलस एक्सप्रेस 40+ लीजंड खेळाडू, मास्टर खेळाडू अर्थातच एक प्रसिद्ध अंपायर रवी काठे यांच्यावरती जबाबदारी टाकली आहे. चांगला खेळाडू आहे, या खेळाडूकडे एक्सपिरियन्स चांगला आहे. असं म्हणतात की एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आहे. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर आणि अगदी त्या एक्सपिरियन्सचा वापर करण्यासाठी तो तयार देखील असणार आहे.
स्लोवर पद्धतीने बॉल रिलीज केला होता, हलक्या हाताने ऑफ साईडच्या दिशेमध्ये खेळलेत, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी येण्याचा निर्णय इथे क्लोज बनेल आणि सुखरूपरित्या वाचलाय, तिकडे वाचलाय. ही घाई आहे, ती घाई संकटात नाही मी म्हणेन, कारण आपल्याकडे आता फलंदाज जास्त अवेलेबल नाहीये. या गोष्टीचं भान ठेवून खेळावं लागेल आणि या गोष्टीला भान ठेवत विकेट घेण्याचे चान्सेस कशा बनतील याकडे नितलं संघाला पाहावं लागेल. अजून वैभवचं येणं बाकी आहे. बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न तिकडे आपण पाहतो, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. किशोर स्वतः आता खरं तर हताश असणार आहे, कारण हा फटका त्याच्या फेवरेट झोन मधील फटका होता, परंतु बॉलवरती आघात काहीसा त्याला करता आला नाही. आणि खास करून आपण जर पाहिलं जन्म नितलं संघाच्या अगदी शेवटच्या 2 षटकामध्ये आपण धावा बनताना पाहिलं अनेक वेळेला, कारण आपण पाहतोय की थोडीशी बॉलिंग लाईनअप मध्ये थोडेसे अडथळे येतात. यावेळेला अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता, ओव्हर पिच बॉल होता, हलक्या हाताने त्या बॉलला अगदी लॉंग लेगच्या दिशेमध्ये खेळत एक धाव तिकडे आपण पाहतोय पूर्णपणे कंप्लीट करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला, परंतु समोरून नकार दिला जातोय आणि मयूर ऑन स्ट्राईक आता पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच एकूण 20 धावा, धाव फलकावरती 20 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट खेळत असताना मयूर आणि किशोरी जोडी मैदानामध्ये. जबाबदारीचं ओझं व्हावं लागेल मॅच मध्ये, जर रंगत आणायची असेल तर मग चांगल्या धावा बनवणं महत्वाचं आहे. या मैदानावरती 50 ते 60 धावा बनताना आपण बघितलेल्या आहेत. हा फटका खेळलाय सोन्या पावशे तिकडे आणि चांगला झेल, फलंदाज बाद होतोय. हा पुढचा धक्का आहे, अर्थातच चौथा गडी बाद होतोय आणि चौथा गडी तंबूच्या आश्रयाला. दरम्यान आम्ही इथे विनंती करीत आहोत आमचे अतिथीगण निलेशजी फडके साहेब आणि चंद्रनगावचे युवा उद्योजक अर्थातच वैभव कडू साहेब, या वेलकम ऑन द स्टेज, आपलं स्वागत आहे. आपण येऊन व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. अगदी आगमन झालेलं आहे त्यांचं व्यासपीठावरती, आपलं आम्ही स्वागत करीत आहोत. अगदी संघ अडचणीमध्ये मयूरची एक बारदार खेळी पाहायला मिळाली. मयूरकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती टीमला, परंतु मी म्हणेन काहीसे फटके इथे लगावता आले नाहीत. संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळाला. 20ची आपण पाहतो आकडेवारी धाव फलकावरती पाहायला मिळते, 4 गड्यांचा मोबदला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश जले, विघ्नेश वरती आहे आता जबाबदारी. यॉर्कर लेनचा बॉल, धाव घेण्यासाठी यावं लागेल आणि अखेरकार आता एकाला विकेट गहाळ करावे लागेल. पा किशोर ऑन स्ट्राईक आणला जाईल, परंतु हा 5वा चेंडू होता, याचा कदाचित थांगपत्ता नसावा. इथे आपण पाहतोय ही पडली विकेट, धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज बाद होतोय टीम दुंद्रेचा आणि हा धक्का त्यांना बसला जाईल. 20 वरती 5वा गडी बाद झालाय. षटकार, क्या बात आहे. हा फटका सुंदर होता. या फटक्यावरती आपण पाहिलं की आता मॅच मध्ये रोमांचकता जरूर पाहायला मिळेल, कारण 6 धावांनी धावसंख्या फलक जाऊन पोहोचतोय 26 या आकड्यावरती. 8.67च्या सरासरीने चाललेत या मैदानाचा आपण जर इतिहास पाहिला तर किमान 50 ते 60 धावा बनवणं महत्वाचं आहे. मग अंतिम षटकामध्ये किती धावा बनतील हे पाहावं लागेल आणि ते पाहण्यासाठी मैदानामध्ये जावं लागेल. किशोरला स्ट्रायकरवरती आणणं गरजेचं आहे. दिवेश हा कारनामा करेल का, हाही प्रश्न आहे, कारण नौका खेळाडू आहे दिवेश, यंगस्टर आहे, त्यामुळं एक्सपिरियन्सचा थोडासा आपण पाहतोय आपल्याला अभाव पाहायला मिळेल. डिफेन्स करणं की मोठा फटका खेळेल. अनेकदा आपण मोठे फटके मारताना पाहिला अंतिम क्षणाला या दिवेशला. मॅच मध्ये कशा पद्धतीने धावा बनतील हे महत्वाचं. मग त्या धावा दिवेशच्या बॅटमध्ये नाही होते, अन्यथा किशोरच्या बॅटमध्ये नाही होते. नितलं संघाची गोलंदाजी चांगली राहिलेली आहे. रवी काठेने देखील सफलता प्राप्त केल्या आणि आपण इथून पाहिलं तर 26 वरती संघ दुंद्रे जाऊन पोहोचलाय. साहिल पाटीलचं आगमन झालं आणि लगेच किशोरच्या बॅटमधून आपण खरं तर सिक्सर पाहिला.
यासाठी तर या खरं तर प्रेक्षकांची गरज असते. या वेळेला खेळलाय बॉल, चांगला फटका तिकडे. किशोर नाही तो दिवेशही. अगदी या वेळेला दिवेशनं अकाउंट ओपन केलंय 6 धावांसह आणि हा ठोकलाय सिक्सर. क्या बात आहे. या खरं तर मोठ्या फटक्यानं आता अगदी साहिल पाटील हॅपी झालाय. कारण कालचा अड्डा आपण पाहिला 3D कॅफे वरती होता. पुन्हा एकदा वन्स अगेन वन मोर टाइम युवा आणि युवाची ताकद अगदी ऑफ साइडच्या दिशेमध्ये फटकावलाय. लॉंग ऑफ सीमारेषा पार चेंडू षटकार. क्या बात आहे. सलग जर तिसरा षटकार आला तर साहिल पाटील 33 यांच्याकडून आपण पाहतोय आता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे खेळाडूसाठी. सलग तिसरा सिक्सर जर आला तर टेकतोस कुठे गुडघे इतक्यात जिंकून आलेला इतका तो गड आहे. संघर्ष जितका कठोर तितकी मजबूत मित्रा. थांबू नको, आता राहिलेला फक्त थोडाच चढ आहे. आणि तिसरा उडवायचा प्रयत्न आहे. हवेमध्ये बॉल, तिकडे झेलची संधी आणि या वेळेला बाद होईल. फलंदाज धक्का बसतोय टीमला. खेळाडू झालाय बाद, अगदी 6वा. दिवेशने रंगत आणली, 12 धावा दिल्या आणि ते आपण पाहतोय हा गडी गहाल झालाय. क्या बात आहे, क्या बात आहे. टाळांचा कडकडाट होतो या खेळाडूसाठी, कारण अडचणीच्या काळामध्ये धावा बनवल्यात. 38 धावा झाले धाव फलकावरती. अंतिमचे 3 बॉल शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सार्थक पाटील. उशिरा उपस्थिती, परंतु चांगला फलंदाज हा देखील आहे आणि क्षमता आहे त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची. बघूयात कसा होणार खेळ. पुढचा बॉल कट करायचा प्रयत्न आहे. हलक्या त्यानं कट केला आणि किशोरला ऑन स्ट्राईक आणण्यासाठी हा त्यानं खरं तर स्ट्रोक खेळला. चांगली फलंदाजी दाखवण्यासाठी आपण पाहतो किशोर पटायत आहे, हे त्याला माहिती आहे. आणि खास करून आपण जर विचार केला तर मग नेट नंबर 4 किंवा 3 वरती आपण सार्थकला मैदानामध्ये उतरताना पाहतो. आज उशिरा उपस्थिती, संधी मिळाली दिवेशला. दिवेशनं 2 मध्ये 2 ठोकले. त्यानंतर उर्वरित 2 बॉल मध्ये 1 विकेट आणि 1 संपादन. खरं तर 1 धाव खर्च करत आर्यननं गोलंदाजी केली. 13 आले त्या षटकामधून. शेवटचे अंतिमचे 2 बॉल 39, 6 गड्यांचा मोबदला. यावेळेचा बॉल अकूट टप्प्याचा बॉल, शॉर्ट पिच लेंथचा चेंडू होता. 1 धाव तिकडे कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी वेगानं निघालेत आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी तो देखील यशस्वी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय खेळाडूंच्या अंतर्गत मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावांनी धावसंख्या फलक आपण पाहतोय पुढे जाईल. टीमची धावसंख्या 41 या आकड्यावरती. शेवटचा 1 बॉल, काय रिझल्ट असेल या चेंडू मागे, कुठल्या खरं तर धावांपर्यंत पोहोचायचा हा निर्णय असेल. मग मोठा फटका येणार की चौकारानं खरं तर समाधान मानावं लागेल की सिंगल की डॉट. यस, हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू दमदार आहे आणि अशा पद्धतीने हे षटक संपलं जात आहे. 10.25च्या सरासरीनं, अर्थातच 10.25च्या सरासरीनं धावा बनल्या गेल्यात. एकूण धावा झाल्या धाव फलकावरती 41 टीम दुंद्रेच्या खात्यामध्ये आणि 42 धावांचं टार्गेट आता सेटअप केलंय, ते म्हणजेच तिरंगा दुंद्रेच्या माध्यमातून नितलस टीम संघासमोर. थँक्यू डीजे. तर आपण व्यासपीठावरती बोलूयात. खरं तर व्यासपीठावरती खरं तर शुभागमन झालं होतं. खरं तर माऊली राज्य सर्वे सर्मा चिंद्रन गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती राजेशजी बराड त्यांच्या समवेत आपण बघतोय. खरं तर चिंद्रन गावातील एक युवा उद्योजक सन्माननीय वैभवदादा कडू त्यांच्या सोबत आपण बघतोय. त्यांचे जवळचे मित्र निलेशदादा फडके हे आमच्या मुख्य व्यासपीठावरती इथे त्यांचं शुभागमन झालंय. त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. तर मी विनंती करेन योगेशदादा पाटील यांना की माऊली राज्य सर्वे सर्मा चिंद्रन गावातील एक ज्येष्ठ नागरिक सन्माननीय राजेशजी फराड यांचा आपण यथोचित मान सन्मान इथे करायचा आहे. खरं तर भारतीय संस्कृती आलेल्या सर्व पाहुण्यांचा मान सन्मान आणि त्या भारतीय संस्कृतीला जपत असताना आमचा मुख्य आयोजक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर माऊली राज्य सर्वे सर्वा सन्माननीय राजेशजी फराड यांचा शुभ सन्मान. त्यानंतर मी विनंती करेन योगेशदादा पाटील यांना की चिंद्रन गावातील युवा उद्योजक सन्माननीय मोहनशेठ कडू यांचे सुपुत्र सन्माननीय वैभवदादा कडू यांचा शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. खरं तर
मुख्य आयोजक करते प्रशांतदादा बोलाडे यांच्या भिंतीला मान देऊन खरं तर इथे पाहुण्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते। खरं तर वैभवदादा कडू यांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच नंतर खरं तर आपण इथे मी विनंती करेन निलेशदादा फडके यांचा सुद्धा आपण इथे यथोचित मान सन्मान द्यायचा आहे। खरं तर प्रेमाची मायेची उद्धारशाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन इथे पाहुण्यांचा शुभ सन्मान। त्याचनंतर खरं तर चंद्रन गावातील युवा उद्योजक सन्माननीय वैभवदादा कडू यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2100 रुपयाचं डोनेशन लाभलंय। आपलं खूप खूप आभार। त्यानंतर आपण बघतोय आपण या मुख्य व्यासपीठावरती खरं तर शुभ सन्मान निलेशदादा फडके यांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। चंद्रन गावातील युवा उद्योजक सन्माननीय वैभवदादा कडू यांचे खरं तर जवळचे मित्र आणि खरं तर प्रशांतदादा बोलाडे यांच्या विनंतीला मान देऊन इथे शुभागमन झालं होतं वैभवदादा कडू यांचं खूप खूप आभार। खरं तर 2100 रुपयाचं खरं तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी मानधन लाभलं। आपलं खूप खूप आभार। आणि त्याचनंतर आपण बघतोय त्याचनंतर आपण इथे शुभ सन्मान करणार आहोत खरं तर प्रशांतदादा बोलाडे यांचे जवळचे मित्र धुंद्रे गावातील विनायक दादा झले यांचा आपण शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती। तर मी विनंती करेन राहुल दादांना की आपल्या शुभ हस्ते विनायक झले यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे। खरं तर प्रशांतदादा बोलाडे यांचे जवळचे मित्र विनायक झले आणि त्याचनंतर मी विनंती करेन राहुल दादांना की आपल्या शुभ हस्ते आपण जयेश शिनारे यांचा सुद्धा शुभ सन्मान करायचा आहे। आणि आपण मुख्य व्यासपीठावरती खरं तर बघतोय चंद्रन गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि माऊली रथचे सर्वा सन्माननीय राजेशजी फराड इथे उपस्थित आहेत। आपलं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत। मोस्ट वेलकम आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत। सुस्वागतम शुभ स्वागतम। बोलूयात मॅच कडे। कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडले जातील आकाश शेलके सर। थँक्यू सो मच। मनोज ठाकूरचा आवाज होता या परिसरातील एक गोड आवाज। अगदी आपण पाहतोय सकाळ सत्रापासून चांगली ज्यांच्या माध्यमातून साथ आम्हाला मिळाली आणि खास करून येथील सर्व सूत्रसंचालनाचा भार त्यांनी आपल्या अंगावरती घेतलेला आहे। त्यानंतर नितीन बडेकर साहेब देखील आपण पाहतोय त्यांचा देखील एक चांगला आवाज आपल्याला इथे ऐकायला मिळतो। त्यांचं देखील आपण स्वागत करू। दरम्यान आपण वळतोय मैदानाकडे जिकडे 42 धावांचं टार्गेट आहे टीम धुंद्रे समोर। पहिला गोलंदाज सार्थक पाटीलला प्राचारण सोन्या आणि तेजस्वी जोडी। पहिलाच बॉल आघात करायचा प्रयत्न आहे अगदी लॉंग लेगच्या दिशेमध्ये। हा गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट सोन्याच्या बॅट मधून निघतोय। पहिल्याच बॉल वरती पहिला चौकार। टीम धुंद्रेला यावरती फोकस करावा लागेल। क्लासिकल स्ट्रोक केला होता कव्हर राईटच्या रिजन मध्ये। अगदी विराट कोहलीच्या माध्यमातून हा फटका आपण पाहतो की हा फटका त्याचा फेवरेट फटका आणि खास करून सूर्याचा फेवरेट फटका कुठला असेल तर मग तो मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असतो। त्यामुळे त्याच्याकडे अनेक सारे स्ट्रोक्स आहेत। या खेळाला थांबावं लागेल अन्यथा मग ही जोडी बाद करणं खूप महत्त्वाचं आहे टीम धुंद्रेच्या जिंकायच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी। क्या बात आहे। चांगला चेंडू आहे। यॉर्कर लेंथ वरती चेंडू रिलीज केला जातोय सार्थक पाटीलच्या माध्यमातून। अगदी आपण जर पाहिलं तर 6 धावा धावफलकावरती 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत। चांगलं बॅकअप दिलं। पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर या गोलंदाजानं सलग 2 चेंडू निर्धाव फेकत अगदी आपल्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते ही चांगली खेळी। आणि त्यानंतर आपण जर पाहिलं टीमची धावसंख्या देखील 6 वरती स्थगित आहे। पुन्हा एकदा 11 बॅट खेळायचा। यावेळेला आपण पाहतो तिथे फिल्डर होते रघुवीर। चांगली फिल्डिंग तिकडे आपण पाहतो खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली। अगदी धावा थांबवत असताना आपण पाहतो खेळाडूला सिंगलला डबल मध्ये प्राचरण करायचा जरूर प्रयत्न होता परंतु नकार दिला तिकडे तेजसनं आणि तेजसला आता ऑन स्ट्राइक आणलं जाईल। तेजस म्हात्रे हा देखील तितकाच ताकदीचा खेळाडू आहे। अगदी आपण पाहिलं युवा सेना घेत मैदानामध्ये अनेक मैदानं गाजवलेला खेळाडू आहे। मैदानामध्ये उतरताना आपण त्याला पाहतो
या मॅच मध्ये कसा खेळेल हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी मैदानामध्ये जाऊयात. पुढचा चेंडू असेल सार्थकचा. 4 मध्ये 7 धावा खर्च आहेत. यॉर्कर लेनचा बॉल पुन्हा एकदा गॅप मधून मारायचा प्रयत्न आहे. मयूर तिकडे फिल्डर आहेत, एका धावेसाठी धावलेत आणि एक धाव पूर्ण करताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही नाहीये. कमी धावांपासून थांबवणं खूप महत्वाचं आहे. 10चा सरासरीचा खरं तर प्रत्येकी षटकामागचा हा अहवाल आपल्याला पाहायला मिळतो, जिकडे 19 मध्ये 34 धावांची गरज आहे. मॅच मध्ये जिंकायचं असेल तर मग दोन्ही बाजूला लढाई जी सुरू आहे ती आपण पाहतो आता काटेकी लढाई आहे आणि समान खेळ सुरू आहे. एखादी विकेट आली तर दुसरे संघ थोडासा आपण पाहतो फ्रंट फुटला येऊ शकतो आणि जोपर्यंत या 2 विकेट्स मैदानामध्ये आहे तोपर्यंत अंतिम क्षणापर्यंत सामना संपवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. यात सर्वांना याकरता गोष्टीचा आढावा आहे आणि सर्व परिचित आहे यापासून, कारण त्या दोघांची फलंदाजी तशी आहे. हलक्या हातानं कट केलाय, गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट सोन्यासाठी फुल टॉस बॉल होता, पूर्णपणे आघात केला बॉल वरती आणि समाचार घेतला बॉलचा. आलाय चौकार, शेवट गोड केलं षटकाचं सोन्यानं. 12 धावा धाव फलकावरती. ट्वेल्व रन्स आपण पाहतोय धाव फलकावरती. या धावा आहेत 12. कुठल्याही प्रकारच्या गडाचा मोबदला नाही आहे. ही देखील सुस्थिती 10ची सरासरी मेंटेन ठेवायची होती, त्या उद्देशानं मैदानामध्ये उतरले आणि आपण जर पाहिलं तर अगदी आता जो रिक्वायर रन रेट आहे तो रिक्वायर रन रेट देखील आता इथून आपण पाहतो 9च्या सरासरीचा आलेला. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील टोटल 12 धावा आतापर्यंत जमा केल्यात. 40 पर्यंत पोहोचायचं आहे, ज्यामध्ये 2 धावांची पेनल्टी चेंज झाली होती. त्यामुळं जे 42चं टार्गेट आहे त्याच्यासाठी आता 40चं टार्गेट बनलं. उशिरा येणं खरं तर ही गोष्ट संघासाठी कदाचित त्रासदायक ठरेल की काय. दुसरे संघाचे सर्व प्रेक्षक आस लावून बसलेत की कधी आमच्या संघाला खरं तर विजय मिळणार, कारण आपण पाहिलं की या सध्याच्या घडीला संघ अनेक मैदानं आपण पाहतोय सामना लॉस होताना आपण त्यांना पाहिलंय. सावरणं आणि आवरणं खूप महत्वाचं आहे. मॅच मध्ये जिंकणं खूप महत्वाचं आहे. ज्या वेळेला आपली अस्मिता आपण हरपतो त्यावेळेला खरं तर एक चांगली सुरुवात होणं खूप महत्वाचं आहे. आपण पाहिलं सध्याच्या घडीला सर्वाधिक इन्फॉर्म असलेला संघ होता तो म्हणजेच रेडगॉर, आणि रेडगॉर संघाचा ज्या वेळेला आपण पाहिलं की शिवकर संघाच्या अगेन्स्ट परास्त झाला तिथून मात्र तो संघ थोडासा बॅकफुट वरती जरूर आहे. फटका चांगला खेळलाय, अगदी गुडलँड स्पॉट वरती आपटी बार बॉल त्याला फिरून खेळलं जात आहे. तेजस मात्रेच्या बॅट मधून हा आपण तडाखा पाहतोय. अगदी या बॉल मध्ये स्वागत केलं अमर पाटीलचं आणि ठोकलाय चौकार. एकूण धावा झाल्यात या चौकाराच्या सह टोटल आकड्यावरती पाहायला मिळतील त्या म्हणजेच 16 धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतात. 16 रन्स. 17 मध्ये 26 पाहिजेत. मॅच मध्ये अजूनही रोमांचकता बाकी आहे. आदात वासरू भरलेत सायप्रीत लाईव्ह वाल्यांनी सर्व. साहिल आपल्यासोबत जॉईन झालाय स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आणि आपण पाहतो एका बाजूला आपल्यासोबत आहेत अनिकेत, मास्टरमाइंड अनिकेत आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो अनेक चांगल्या चांगल्या खेळाडूंना प्रसिद्धीच्या झोत्यात आणलं जातं, काहींना व्हायरल केलं जातं. कोणाचा डान्स ते व्हायरल करतात, ज्यांचं असं आहे की स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं बघा वाकून, अशी कंडिशन. एकूण 17 धावा झालेत मित्रांनो धाव फलकावरती. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. डॉट बॉल टाकण्यामध्ये माहिर मानला जातो हा खेळाडू. 2 मध्ये 5 खर्च केल्या होत्या, दडपण होतं, परंतु दडपण जुगारेल तो अमर पाटील कसला. अगदी तिसरा चेंडू आपण पाहतोय निर्धाव आलाय आणि या बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर 17 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 14 मध्ये 25 पाहिजेत. अजूनही मॅच मध्ये रोमांचकता, मॅच मध्ये अजूनही आपण पाहतोय तितकीच तल्लीनता. कट केलाय, दिशा देण्याचा प्रयत्न आपण पाहतो, फिल्डर धावतायत. अगदी हा बॉल अडवणं महत्वाचं आहे. प्रयत्न शेवटपासून झाले परंतु बॉल मी म्हणेन या वेळेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे सोडला गेलाय. हा चौकार मिळेल टीम दुंद्रेला. 4 धावा टीम दुंद्रेच्या अगेन्स्ट नितलसला 4 धावा मिळतायत. सोन्याला अर्थातच एकूण धावा या 4च्या सह आपण पाहतोय त्या म्हणजेच 21.
21 झाल्या धाव फलकावरती, पल्ला गाठायचा 40चा, 19 पाहिजेत. लावडली अपील, पंचांनी फेट आणली आहे तिकडे त्या अपिलीला. सिंगल घेतली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न होईल का नाही. अगदी आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या आता इथे आपल्याला पाहायला मिळेल ती 1 धावेनं वाढतीये. लेग बायच्या स्वरूपात धावा आल्या. टीमच्या टोटल मध्ये 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 22 रन्स धाव फलकावरती, 13 मध्ये 20 हव्यात. आपण पाहतो 42चं टार्गेट पकडलं तर मग आपण विचार केला तर आता 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मायनस केल्या 2 पेनल्टीच्या धावा तर मग बनवायच्याच त्या म्हणजेच 18 धावा. 13 चेंडू 18 धावा. एखादा डॉट बॉल या मॅच मध्ये रंग भरेल, एखादा डॉट बॉल या मॅच मध्ये रंग भरेल. परंतु हे तेजस मात्रेला मान्य नाही आहे ना नियतीला मान्य आहे. शेवटच्या बॉल वरती ठोकलाय हा खणखणीत षटकार. कमजोर क्या बात आहे. काय फलंदाजी पाहायला मिळाली पहा. हे आहेत नित्य संघाचे ओपनिंग ब्लास्टर फलंदाज. एकानं 8 मध्ये 13 दिल्यात, ज्याचं नाव आहे सोन्या पावशे, आणि एकानं 4 मध्ये 12चं योगदान दिलंय. अशी 25 धावांची भागीदारी या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वैभव आलाय तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी. या षटकासाठी आपण पाहतोय वैभव आता इथून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार. धावा वाचवेल का प्रश्न आहे. 28 झाले धावा धाव फलकावरती. 2 वर्षाचा गॅप, त्यानंतर मैदानामध्ये पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न आहे. पहा तिकडे संपर्क नाहीये. गुडलँड स्पॉटवरती आपटीपार चेंडू टाकण्यासाठी प्रसिद्ध गोलंदाज, आपल्या खांद्यातील वेग, मनगटामधील ताकद चेंडूवरती नियमितपणे पणा लावणारा खेळाडू. इथे या बॉलवरती 1 धाव घेतली तिकडे चोरटी. उर्वरित 11 बॉल मध्ये आता गरज आहे ती म्हणजेच एकूण आपण जर पाहिलं तर आता धावा पाहिजेत म्हणजे 11 मध्ये 13 धावा. परफेक्टली हे समीकरण आहे पहा. 11 मध्ये 13 पाहिजेत, 29 झाले. 2 धावा पेनल्टीच्या ऍड करून. फुल टॉस बॉल समाचार घेतलाय. तेजस मात्रेसाठी फुल टॉस बॉल तुम्ही फेकाल तर मग तुम्हाला हाच रिझल्ट मिळणार आहे. आणि रिझल्ट काय तर लॉंग 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 वे सिक्सर. दरम्यान मंचावरती आगमन झालेलं आहे आमचे अतिथीगण आदरणीय दत्तात्रय शेठ भागीवंत यांचं आगमन झालंय. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या वेलकम स्वागतम. अजून एक ताबडतोड सिक्सर. 35 वरून 41 पर्यंत मजाल. मॅच मध्ये आपण पाहतोय सामना बरोबरीवरती सुटलाय. सिक्सर अलग ही है. एका धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. पूर्णपणे औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. पुढचा बॉल असेल खेळाडूचा. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे. चौकार, फिनिश आणि सामना जिंकलाय. जय हनुमान नितलस या संघानं. वेल प्लेड, अभिनंदन. छान परफॉर्मन्स राहिला मॅच मध्ये. आणि अगदी आपण पाहिलं की या सामन्यामध्ये विजय संपादन त्यांनी केलेला आहे, ज्यामध्ये सोन्या आणि तेजस मात्रेची आपण फलंदाजी पाहिली. त्यांची भागीदारी झाली तब्बल आपण पाहिली 45 धावांची. या मॅच मध्ये मात्र त्यांनी रंग भरला आणि सामना जिंकला. दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आमचे अतिथीगण आदरणीय विनायकजी जळे साहेब आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय जयेश सिनारे साहेब यांच्या वतीनं आम्हाला प्रत्येकी 500 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलंय. आम्ही त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. आणि त्याच नंतर खरं तर चंद्रन गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व माऊली रथचे सर्वेसर्वा सन्माननीय राजेशजी फराड यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं डोनेशन आलंय. आपलं सुद्धा खूप खूप आभार. चला पुढचा सामना. आकाश शेलके सर मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो. सामनावीर ट्रॉफी आपण देणार आहोत.
तर मॅन ऑफ द मॅच तेजस मात्रे आहेत. 28 धावा बनवल्यात आपल्या बॅट मधून. आम्ही त्यांना इन्व्हाइट करतोय की आपण आपला अवॉर्ड घेण्यासाठी यायचंय.